सकाळच्या 100 बातम्या. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. या स्नेहभोजनाचं निमंत्रण भरत गोगावलेंना सुद्धा होतं, मात्र गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळलं. अमित शहा आणि त्यांचा ताफा एका ट्रॉलीमध्ये बसून खाली आला. त्यामध्ये जागा नव्हती, त्यामुळे मागच्या रोपवेला थांबायला लागल्यामुळे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. रायगडमधीलही व्यवस्था बघायची होती आणि त्यामुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहता आलं नसल्याचं स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी दिलं. औरंगजेबाच्या कबरीवर गृहमंत्री अमित शहांनी वक्तव्य केलंय. स्वतःला आलमगीर म्हणालेल्या व्यक्तीची कबर महाराष्ट्रातच आहे. स्वतः आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रात पराभूत झाला असं अमित शहा म्हणाले. महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीमध्ये होणारच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. अरबी समुद्रातील स्मारक कोणत्याही स्थितीत झालं पाहिजे हा प्रयत्न आहे. लवकरात लवकर काम मार्गी लावू असं फडणवीसांनी सांगितलं. अर्थ खात्याकडनं आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केल्याची चर्चा सुरू आहे. शिंदेंनी शहांची भेट घेत अजित पवारांची तक्रार केली. या चर्चेवरती आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. याबाबत मंत्री अमित शहा मला काहीही बोलले नाहीत. माझे आणि शिंदेंचे चांगले संबंध असून ते तक्रार करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी तक्रारीच्या बातम्या फेटाळल्या. आमदार धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार भरवला. जनता दरबारातनं त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. प्रकृतीच्या कारणास्तव मुंडे काही दिवस सक्रिय नव्हते, मात्र आता जनता दरबारातनं धनंजय मुंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. जनसामान्यांच्या कोंडलेल्या भावनांना वाट करून द्यायला आम्ही आलोय असं म्हणत गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच घरचा आहेर दिला. त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचं समीकरण कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कर्जमाफीवरनं राजू शेट्टी आक्रमक झालेत. प्रहार जनशक्तीसारखं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही याचा जाब विचारणार असल्याचं शेट्टी म्हणाले. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारानं अजिंठा उपकेंद्रात रोहित्र बसवण्यात आलं. त्यामुळे 14 गावं भारनियमन मुक्त होणार असून शेतकऱ्यांचा दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता एक मोठी बातमी आहे महायुतीतल्या अंतर्गत कुरबुरीच्या चर्चेची. अर्थ खात्याकडून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केल्याची चर्चा सुरू आहे. शिंदेंनी अमित शहांची भेट घेत अजित पवारांची तक्रार केली. या चर्चेवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. याबाबत शहा मला काहीही बोलले नाहीत. माझे आणि शिंदेंचे संबंध चांगले असून ते तक्रार करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देत तक्रारीच्या बातम्या अजित पवारांनीच फेटाळल्या. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो. स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील. तर पालकमंत्री पदावरती सुद्धा लवकरच मार्ग निघेल अशी देखील माहिती अजित पवारांनी दिली. पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होतीये त्याच्यावर आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याचा यंदा टीपीसीचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे. त्याच्यातनं मार्ग निघेल. मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. कराडच्या 150 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी नवा 4 पूल उभारला जाणार आहे. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून या नव्या कोयना पुलासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला असून पूल सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये महावितरणचा कर्मचारी असल्याचं सांगत तिघांनी दुकानदाराला गंडवण्याचा प्रयत्न केला. पैसे उकळणाऱ्या 3 भामट्यांना सतर्क नागरिकांनी बेदम चोप दिला. यानंतर 2 भामटे पसार झाले असून एकाला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दहशत माजवण्यासाठी रील करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरात एका तरुणानं दहशत निर्माण करण्यासाठी पोलीस व्हॅनसोबत रील व्हायरल केली आणि हे रील व्हायरल झाल्यानंतर हर्सुल पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत माओवाद्यांचा मोठा कट उधळला. सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी आयडी स्फोटकं पेरून ठेवली होती. दरम्यान बॉम्ब शोधक पथकानं स्फोटकं निकामी केल्यामुळे मोठा कट उधळला. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतोय. दरम्यान काल राळेगाव इथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 2.5 एकरातील केळीची झाडं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपिटीमुळे आंबा, संत्री, केळी, लिंबू आणि कांद्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर केळी, मका, हरभरा आणि काढणीला आलेल्या गव्हाचं पावसामुळे नुकसान झालं. नाशिकच्या येवला शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू आणि कांद्याला फटका बसलाय. आणखी एक मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती अभियांत्रिकी कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर सकाळी 10:55 पासून ते दुपारी 3:35 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप तसेच डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरती कुर्ला आणि वाशी या रेल्वे स्थानकावरती मेगा ब्लॉक असेल. तर कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची मात्र ब्लॉकमधनं सुटका होणार आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. जळगावच्या नशिराबाद गावात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेका धरला. रामजी की निकली सवारी या गाण्यावरती गुलाबराव पाटलांनी ठेका धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटलांसोबत ठेका धरला. पुण्यातल्या सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत घडलेल्या प्रकाराची शिवसेनेनं गंभीर दखल घेतली आहे. संबंधित टवाळखोर मुलांनी माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली. मुलांनी जर माफी मागितली नाही तर त्यांना दिसतील तिथे चोप देऊ असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलाय. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक शनिवारी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथे पार पडली आणि या बैठकीत संस्थेनं रयत मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती आणि जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील आणि त्याचा प्रसार होईल. तहव्वूर राणावरनं श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा त्याला फाशी कशी होईल हे पाहिलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी केलं. तहव्वूर राणा हा देशाचा शत्रू आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं शिंदेंनी सांगितलं. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असणारं अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सुरू होत आहे. उद्घाटनाच्या दिवशी हे विमान सकाळी 11:30 वाजता मुंबईच्या दिशेने झेप घेणार असलं तरी त्यानंतर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस 4:30 वाजता हे विमान मुंबईच्या दिशेनं उड्डाण करेल. दौंड तालुक्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भीम जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कडूबाई खरातांनी गायलेल्या भीमगीतांवरती उपस्थितांनी जल्लोष केला. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यासोबतच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी बघायला मिळते. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरती अचानक मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्यामुळे समुद्रकिनाऱ्याबरोबरच बीचकडे येणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे 2 तास पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरालगत असलेल्या खुरमपूर गावामध्ये खोदकामादरम्यान एक विषारी कोब्रा जातीचा नाग आढळला. ग्रामस्थांनी शिताफीनं अडकलेल्या या नागाला बाहेर काढत त्याला जीवदान दिलं. शिर्डीमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच आहे. किरकोळ वादात एका इसमाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झालेत. मद्यधुंद तरुणांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. शिवारातील रस्त्याचा वापर केल्याच्या कारणावरून अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातील वाघोली इथल्या संपत वांडेकर आणि त्यांच्या पत्नीला 5 ते 6 जणांकडनं बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवरती तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. जमिनीच्या वादातून पुतण्यानं काकावरती गोळीबार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातल्या ढोकळवाडी वारक इथे घडली. हल्ला झालेल्या सोपान ढोकळे याच्यावर उपचार सुरू असून आरोपी नवनाथ ढोकळेला पोलिसांनी अटक केली आहे.
राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय. क्लासला गेली असता लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एक तरुण या तरुणीला दुचाकीवरनं घेऊन गेला. दरम्यान तरुणीच्या डोक्यात आणि तोंडावरती गंभीर वार करून तिचा मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिला. या हत्येमागचं कारण मात्र अस्पष्ट आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पुन्हा एकदा जलपर्णीचा विळखा पडलाय. वालिवली परिसरातील नदीपात्रात पाण्यावरती जलपर्णीचं आच्छादन पसरलंय. त्यामुळे नदीतील जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय. खेडहून अंबेजोगाईकडे जात असताना मुंबई गोवा महामार्गावरच्या खेड फाट्यावरती एसटी बस अडवून कारमधून आलेल्या 3 तरुणांनी एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून 3 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात आले. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांसोबतच शहरातल्या रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते. या वाहतूक कोंडीमुळे समुद्रकिनाऱ्यावरती सूर्यास्त पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात हिंगोली पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरातील मुख्य भागांसह नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. अर्थ खात्यावर शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून हे 3ही मोठे नेते असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलं. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडनं जाचक स्वरूपात ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे अशी माहिती आमदार योगेश क्षीरसागर यांनी दिली. यावेळी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविषयी तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. गेटवे ऑफ इंडिया मांडवा सागरी मार्गावरील अजंठा कंपनीच्या कॅटमॅरॉन प्रवासी बोटीला समुद्रामध्ये शुक्रवारी छिद्र पडल्यामुळे 130 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तात्काळ निलंबित करण्यात आलाय. तसंच नोंदणी आणि सर्वे प्रमाणपत्र देखील निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली आहे. परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामं असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचं सर्वेक्षण करायचं कसं असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केलाय. यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं अनामत रक्कम मागू नये असे आदेश पुणे महानगरपालिकेनं काढलेत. मात्र त्याला इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय. अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका आयएमएनं घेतली आहे. अभिनेता सैफ अली खानवरती दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीरला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याचा मोबाईल स्कॅनिंगमध्ये अनेक नवीन गोष्टी उघडकीस आल्यात. यामध्ये त्यानं छत्तीसगडच्या दुर्ग इथून आरपीएफनं या प्रकरणातील चुकीच्या संशयिताला पकडल्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहिला. तसंच स्क्रीनशॉट सुद्धा काढल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व शाळांचे 100% मूल्यमापन करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल होती. परंतु मुदतीनंतरही मूल्यांकन प्रक्रिया महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं सुरूच ठेवली आहे. त्यावरून शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी ही अप्रत्यक्षरित्या 3री मुदतवाढ असल्याचं म्हटलंय. दिल्ली विमानतळावरती वाईट हवामानामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली. अचानक घोंघावणारे वारे आणि धुळीच्या वादळामुळे विमानांच्या व्यवस्थापनावरती गंभीर परिणाम झाला. परिणामी शनिवारी 350हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे दरवर्षी 150 वर्षांपासूनची 12 गाड्या ओढण्याची परंपरा आज देखील कायम आहे. खंडोबाच्या मंदिरातील पूजेनंतर 21 गडकरी 12 गाड्या ओढून आपले नवस फेडतात. पालघरमधील प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये रेणुका देवीच्या यात्रेनिमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली. या यात्रेत वगदीला लहान मुलं लटकवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा या यात्रेचं मुख्य आकर्षण आहे. अमेरिकेनं लावलेल्या करामुळे जागतिक व्यापारात 3% घट होण्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. टॅरिफ करामुळे अमेरिका आणि चीनसारख्या बाजारामधील निर्यात भारत, कॅनडा आणि ब्राझीलसारख्या देशांकडे वळू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघातासंदर्भात दाखल केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं बस ड्रायव्हरचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपी चालक संजय मोरेला जामीन नाकारण्याची दुसरी वेळ आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश VG रघुवंशी यांनी त्याचा दुसरा जामीन अर्ज सुद्धा फेटाळला. झाडांच्या मुळांभोवती केलेलं काँक्रिटीकरण, ठोकलेले खिळे तसंच लावलेले बॅनर यामुळे जीव गुदमरलेल्या झाडांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी तसेच त्यांचं आरोग्य टिकावं यासाठी महापालिका प्रशासनानं 15 ते 30 एप्रिल दरम्यान वृक्ष संजीवनी अभियान 2.0 हाती घेतलंय. मुंबईसारख्या महाकाय शहरामध्ये आगीची घटना घडल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आगीच्या घटनेवेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठीचे धडे मुंबईकरांना दिले जाणार आहेत. अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्तानं मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात. कोकणामध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये पलटवार सुरू झालेत. उद्धव ठाकरेंनी कोकणाला किती निधी दिला, कोकणावरती बोलायचा त्यांना काय अधिकार आहे, असा सवाल करत उद्धव ठाकरेंच्या आगामी कोकण दौऱ्यावर नारायण राणेंनी टीका केली आहे. राणेंच्या या टीकेला विनायक राऊतांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं. कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला, ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाही तर मी तुम्हाला देईन. किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा. मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद, ज्या दिवशी येईल त्या दिवशी. दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो. नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही. उतरत्या वयामध्ये आहेत. आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे. आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे. परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात. आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय आहे ते काय कळणार नाही आहे. पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पारा 34 अंश सेल्सिअसवरती स्थिर असला तरी आर्द्रता मुंबईमध्ये 80% असल्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत. मात्र मुंबईकरांना कमी झालेल्या प्रदूषणानं दिलासा दिलाय. शनिवारी महामुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा चांगला समाधानकारक नोंदवण्यात आलाय. अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतल्या घरामध्ये एका बांगलादेशीनं हल्ला केल्याची घटना अलीकडेच घडली. त्यानंतर बांगलादेशींवरील कारवाई मुंबई आणि ठाण्यामध्ये तीव्र झाली. कारवाईची धार अलीकडेच तीव्र झाली असली तरी गेल्या 10 वर्षात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये तब्बल 509 बांगलादेशींवरती कारवाई झाली आहे. उत्तर मुंबईतल्या 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी कांदिवली इथल्या रोजगार मेळाव्यात केलं. या मेळाव्यात 3000पेक्षा जास्त नोंदणी, 60 कंपन्या आणि 6 महामंडळांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात 1000हून अधिक उमेदवारांना तात्काळ नोकऱ्या देण्यात आल्या. नवी मुंबईतल्या सर्वात पहिला मोठा रस्ता ठाणे ते बेलापूर रस्त्याला लवकरच नवा साज चढवला जाणार आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला आता 2 दशकांहून अधिक काळ लोटल्यामुळे अनेक ठिकाणी तो खराब झालाय. ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टीचा दिवसेंदिवस होणारा विकास, येणाऱ्या नवनवीन कंपन्यांमुळे या रस्त्यावरची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे या रस्त्याला आता नवा साज चढवण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला. यासाठी 81 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या DPS तलावामध्ये फ्लेमिंगो पुन्हा परतू लागलेत. पाम बीच मार्गावरील या पाणथळ जागी होणारा आंतरभरतीचा पाण्याचा प्रवाह अंशतः पूर्ववत झाल्यामुळे गुलाबी पक्षी परतल्याचं पर्यावरणवाद्यांनी म्हटलं. पेण तालुक्यातल्या हेटवणे प्रकल्पावरील रब्बी हंगामातील भात शेती बहरली आहे. येत्या 15 दिवसात या रोपांना सोनेरी पिवळा रंग येणार असून सुगीला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं दक्षिण मुंबईतल्या मुलाबाई देसाई मार्गावरती पहिला स्वयंचलित वाहनतळ बांधलं खरं, पण या वाहनतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रशासनाला महिन्याला 15 लाख रुपये मोजावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. खासगी विकासकाकडनं हे विमानतळ पालिकेला हस्तांतरित करण्यात आलं होतं. दरम्यान 9 महिन्यांपूर्वी हे वाहनतळ खुलं झाल्यानंतर आतापर्यंत देखभालीसाठी 1,37,00,000 रुपये खर्च झालेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. विहित वेळेत सर्वप्रथम 100% नोंदणी केल्याबद्दल महापालिकेचा हा सन्मान करण्यात आला. वीज नियामक आयोगानं मंजूर केलेली वीज दरवाढ 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या बिलामध्ये ग्राहकांना जादा बिलाचा शॉक बसणार आहे. सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्यामुळे पुरवठा विभागाच्या वतीनं रेशन कार्ड धारकांचा 31 मेपर्यंत शोध घेतला जाणार आहे. ई-केवायसीमुळे या प्रकाराला आता बराचसा आळा बसलाय. या मोहिमेमध्ये आता रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवाशी पुराव्याची पडताळणी होणार आहे. हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे.